मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पोलीस भरतीप्रमाणे मैदानी चाचणी देखील घेण्यात आली। मात्र पात्र उमेदवारांना नियुक्ती शुल्क मागताच टोळीचा भांडाफोड झालेला आहे। विशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव अशा तिघांनी भरती प्रक्रिया राबवली आणि या भरती प्रक्रिया राबवणाऱ्या भामट्यांची नावं आता समोर आली असून हे तिघेही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील रहिवासी आहेत आणि या प्रकरणी तिघांवरही फसवणुकीचा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। सर्व मांजा विक्रेते, त्याचबरोबर पतंग विक्रेते, त्याचबरोबर ट्रॅव्हल एजन्सीज, कुरिअर एजन्सी सगळ्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या। गुन्हे दाखल पण केलेले होते, परंतु तरी देखील मांजा विक्री नायलॉनची ही सुरूच होती। या पार्श्वभूमीवरती आम्ही BNS 110 महाराष्ट्र कमांडो फोर्स या पदाची भरती असल्याबाबत त्यांनी जाहिरात दिली होती आणि कमांडो म्हणून त्यांना भरती करणार आहेत कंत्राटी पदावरती अशा प्रकारची जाहिरात देऊन त्या पदासाठी भरतीबाबत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आलेलं होतं। तर या संदर्भातला अधिक तपशील आपण पाहतोय। संभाजीनगर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर बोगस भरतीचा प्रकार उघडकीस आलाय। लष्कराच्या गणवेशामध्ये तिघांकडनं महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावाखाली ही बोगस भरती सुरू होती। पोलीस भरतीप्रमाणेच हुबेहूब मैदानी चाचणी घेतली तरीही पोलिसांना संशय आला नाही। भरती प्रक्रियेदरम्यान 93 विद्यार्थ्यांकडनं तब्बल 5,58,000 रुपये उकळलेत। एका माजी सैनिकांना भरती प्रक्रियेबाबत परवानगी विचारल्यावर धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड झालाय। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच विद्यार्थ्यांनी तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलं। फसवणूक करणारे तिघेही सोलापूरचे आहेत आणि त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय।